तर नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत तुमचं आपल्या मास्टरच्या मशीनवरती. मग इयत्ता 8वी गणित इंग्रजी माध्यम. तर इथे तुम्ही बघू शकता स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. तर 2026ची प्रश्नपत्रिका आहे. संकलित मूल्यमापन 2 पॅट अंतर्गत 2026ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर इथे तुम्ही तुमचं नाव, शाळेचं नाव, तुमचा तालुका, जिल्हा असतो, तुमचा रोल नंबर, इथे डिव्हिजन आणि तुमची डेट जी 15/4/2026 आहे. इथे तुम्हाला शिक्षणासाठी अभ्यास दिलेला असतो, तुमचे मार्क नोंदणी करण्यासाठी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काही तोंडीचे विचारलं असतं. राईट हिअर द आन्सर ऑर ओरल इक्वेशन, इच इक्वेशन केअर ऑन 1 मार्क. तर हे प्रश्न ओरलचे आहे आणि या प्रश्नांना 1-1 मार्क आहे. इथे तुम्हाला एक 1 मार्काचे ओरलचे काही प्रश्न दिले आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला रायटिंग टेस्टमध्ये तुम्हाला इथे ते सुचनाने सांगितले क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे 1-1 मार्कासाठी आहे आणि ते सोडवणं अगदी गरजेचं आहे. पहिल्यामध्ये तुम्हाला एमध्ये राईट द नंबर इन वर्ड, याच्यामध्ये तुम्हाला ही संख्या इथं इंग्लिशमध्ये लिहायला लावली आहे. त्याच्यानंतर बी राईट द नंबर इन फिगर, तर ही जी अक्षरात येते तुम्हाला इथं अंकात लिहायचं आहे. 25,025 इथे तुम्हाला अक्षर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्लस करून म्हणजेच एक्सपांडेड फ्रॉम अ नंबर इज गिवन राईट अ नंबर, तर हे तुम्हाला एक्सपांडेड फ्रॉममध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली ॲड तुम्हाला प्लस करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला उदाहरण विचारलं आहे, तुम्हाला इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला काही पैशांचं एक उदाहरण दिलं आहे. ऑरेंज दी पोस्ट, तर याच्यामध्ये तुम्हाला मच मोर अमाऊंट इज कॉल्युलेशन दॅट द डिस्टन्स अमाऊंट हे काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लाय आणि जेमध्ये डिवाईड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली केमध्ये तुम्हाला इथं 15 पेपर बॅग्स आहे आणि 275 स्टुडंट आहे. तर द हाऊ मेनी टोटल पेपर बॅग वेअर मेड तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 2 राईट द फॉलोइंग इन वर्ड, हे तुम्हाला वर्डमध्ये राईट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं बी फाइंड द हाईट ऑफ अ पोलोग्राम हॅव एरिया क्वेअर टू, ते तुम्हाला एक पोलोग्रामची हाईट दिली आहे आणि तो पोलोग्राम इज सेंटीमीटर बेस तुम्हाला इथं राईट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली सोल्व द फॉलोइंग इक्वेशन, हे तुम्हाला इक्वेशन सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली ट्रायंगल MAN, तर तुम्हाला इथं MAN काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली सीमध्ये तुम्हाला सर्कल इनरोल नंबर, तर एक इनरोल नंबरला तुम्हाला सर्कल करायचं आहे. त्यानंतर एफवरती तुम्हाला इथं O इज 5 सेंटीमीटर, चूज AB, तर ABची तुम्हाला किती सेंटीमीटर आहे ते इथं काढायचं आहे. त्यानंतर खाली जी ऑर्डर द टेबल अँड राईट द टाईप्स ऑफ वर, तिथे तुम्हाला टेबलचं टाईप लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला दिलेलं आहे एक द फ्रिक्वेन्सीचा एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला इथं फ्रिक्वेन्सीचा चार्ट काच पूर्ण करायची माहितीच असेल तसं मी तुम्हाला सांगतो. तर हे 5 आणि 2 7 अशी 7 लिहायचं. इथं 12 1 2 3 4 अशी आडवी रेष, 1 2 3 4 इथं आडवी रेष 1 2 झाले 12. त्याच्यानंतर इथं टोटल फ्रिक्वेन्सी 7 3 10 10 आणि 9 19 19 आणि 12 19 12 19 आणि 12 जे तुमचं याचं काउंट करून जे उत्तर येईल ते तुम्ही इथं लिहायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला येते 10 22 22 23 24 25 26, तर याचं उत्तर तुम्हाला इथं 31 येणार आहे. 31 इथं तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथं मल्टिप्लायमध्ये तुम्हाला इथं काही उदाहरण दिल्याचे तुम्हाला मल्टिप्लाय करून सोडायचं. त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला रेडियस ऑफ सर्कल 40 सेंटीमीटरचं एक सर्कल काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं क्वेश्चन 3 राईट द क्यूब
रूट ऑफ 216चा क्यूब रूट तुम्हाला इथं लिहायचं. तुम्हाला इथं प्रोग्राम हे उदाहरणचं इथं दिले त्यानुसार सोडवायचं. त्याच्यानंतर खाली सिलेंडरचं एक उदाहरण तुम्हाला दिलं, सिलेंडरची हाईट आणि बेसचं इथं तुम्हाला सिलेंडरची आकृती ड्रॉ करून सिलेंडरचं ते उदाहरण तुम्हाला इथं एक्सप्लेन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली मध्ये फाइंड द व्हॅल्यू ही तुम्हाला व्हॅल्यू आहे ती एक्सप्लेन करून द्यायची आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला मध्ये तुम्हाला याचं एम ट्रायंगल AOMचं तुम्हाला इथं अंतर लिहायची. फाइंड द तुम्हाला दिले वर्सेस नावाचं तुम्ही सोडू शकता. त्यानंतर डिवायडेशन तुम्हाला इथं करायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला इथं काही बॉक्सचं उदाहरण दिले, ते बॉक्सचं फाइंड द कॉम्युनिक हिअर रिव्ह्यू ॲट द रेट ऑफ 14%. तर इथे तुम्हाला ही सूचना वाचून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर खाली इथे तुम्हाला फॅक्टर्स तुम्हाला मायनस करायचे आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला याच्यामध्ये फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर हॅविंग रेट 7 सेंटीमीटर. तुम्हाला सरफेस एरिया काढायचा 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर खाली इथं हे बॉक्स फिल द बॉक्स हे उदाहरण सोडून हे बॉक्स करेक्ट भरायचे आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 इच केअरफुली 2 मार्क. 2 मार्कांसाठी तुम्हाला क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 हा आहे. इथे तुम्हाला पहिल्याच मध्ये तुम्हाला ही सूचना वाचून इथे तुम्हाला एक डायग्राम काढायची आहे. त्याच्यानंतर खाली मध्ये तुम्हाला इथं मायनस करायचं. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला मध्ये तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू हाईट इज 7 सेंटीमीटर आहे. तर फाइंड द व्हॅल्यू द ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यानंतर खाली मध्ये डिव्हिड द फॉलोविंग अँड फिल अँड द ब्लँक. तर हे तुम्हाला उदाहरण सोडू द्यायचं आहे. 2 मार्कासाठीचे काही प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथं खाली गाळलेली जागा भरायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला मध्ये पण तसंच याचा रेशो लिहायचा आणि याचा मिड ऑफ इंटर अँगल लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली याचे तुम्हाला क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला काही रुपीज दिलेले आहे. त्या रुपीजचे 2 years विल बी द कॉस्ट ऑफ द विल. याचं तुम्हाला सिम्पलमध्ये तुम्हाला ते उत्तर काढून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली सिम्पल इथं तुम्हाला भागाकार करायचा. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला इथं एक रुपीजचं तसंच एक उदाहरण विचारलं आहे. त्याचं मी तुम्हाला सांगितलं फाइंड विच टेस्ट इज मोर परफेक्ट अँड विल वाय. तर इथे तुम्हाला त्याचं उत्तर जे द्यायचं आहे ते काढून नंतर तुम्हाला खाली दिलेल्या सूचनेनुसार इथे तुम्हाला ही जी संख्या ही पुढे लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला मध्ये तुम्हाला एक ग्राफ काढायचा आहे. ग्राफमध्ये तुम्हाला हे मयुरी आणि माधुरीचं वापरून मँगो चॉकलेट वापरून इथे तुम्हाला हा ग्राफ आहे तो ड्रॉ करायचा आहे. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आपण इंग्रजीची पण व्हिडिओ टाकले आहे, एकदा जाऊन नक्की चेक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि उत्तर हवे असेल तर 1K लाईक आणि 100K व्ह्यूज व्हिडिओला कंप्लीट करा. तुम्हाला उत्तर पण आपल्या मास्टर्स अँड मशीन या चॅनलवरती बघायला मिळून जातील. ते एकदम रिअल खरी प्रश्नपत्रिका होती. हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला 100% येणार आहे.